सणा आणि सणा ते तर पिशीच घेऊन हिंडत आहे सध्या, बाजाराची पिशी आणि त्याच्यात कागद आहेत. बघा बघा मला कशा शिव्या देतात. कशाला बोलवतो रे मग? कशाला मराठीचं वाटत जातो? आताची पिशा घेतल्यात, काही दिवसाने तुटलेल्या चपला, केळाचे सालपट येतो याजवळ. थांब थोडं, तुला म्हणलं होतं नादी लागू नको, मी लई नमुना बेकारी. तुला आता खाल्लेला पचा ना, तर नंतर कसं व्हायचं हो तू? तुला आत्ताच पचा नाही. अरे त्याला समर्थ मी, तुम्ही टेन्शन ना घेऊ, त्याला आत्ता उलथा पालथा करतो, त्याची काय काळजी नको. आता कशा आवाजात बोलू तू? बारीक असं जस काय कळणे कधी त्याला. जरांगे साहेब म्हणतोय आता, पहिल्यांदा नीट राहायला असतात नुसतं जमलं. आळी वळवळ करते शेपटाची, दिसतंय बी कसलं का नो रंगनाथ रंगनाथ रंग बदलेणारा रंग आहे. गप मारायचं. ते पण जास्ती घेतल्यामुळे जे आहे, अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा, तो पण त्याचा परिणाम असू शकतो, नाही असं नाही. पण ठीक आहे, आता तूर्त त्यांनी सांगितलं की ते 20 जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे, तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील. कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा ते हॉस्पिटलमध्ये तरी राहतात, तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात, छातीवर हात ठोकून असं. एक 12 इंच छाती, त्याच्यामध्ये असं ठोकून ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं, एवढीच माझं त्यांना सांगणं आहे.